खासदार साहेब, गेल्या 40 वर्षापासूनची पाथरीकरांची प्रतीक्षा संपली. महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं तुम्ही आज अनावरण केला. सईद खान यांच्या पुढाकारातून पुतळा झाला. मात्र टायमिंग जर पाहिली आपण तर तिकडे उद्धव ठाकरेंची परभणीत सभा चालू आहे आणि त्याचवेळी नेमकी या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे. काय सांगाल? असं काय बघा, या पुतळ्याची उभारणीसाठी अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांची, पाथरीतल्या नागरिकांची मनापासून इच्छा होती. त्यावेळेस ह्या 2-4 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी आंदोलनं पण झाली. आंदोलनानंतर सईद खान यांनी पुढाकार घेतला आणि सईद खान यांच्या पुढाकारानं आज अश्वारूढ पुतळ्याची उभारणी झाली. त्यामुळं मी त्या आंदोलनकर्त्यांना आणि विशेषतः सय्यद खान, त्यांचे भाऊ आसिफ खान नगराध्यक्ष यांचं मनपूर्वक स्वागत करतो की यांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा केला आणि ह्या नगरपालिकेनं ठराव घेऊन ह्या चौकाला नावसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं दिलं. त्याबद्दल त्यांचं सर्व नगरपालिकेच्या सदस्यांचं, अध्यक्षाचं, आमदार सईद खान यांचं आणि ह्या पुतळा उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचं ह्या ठिकाणी अंतःकरणातून स्वागत करतो. उद्धव ठाकरेंची सभा आहे आज परभणीत, काय सांगाल? आता ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांच्या मेळाव्याच्या अनुषंगानं ते परभणीत आलेत, त्यांचं वेलकम. काल झिरो फाट्यावर त्यांनी तुमच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणतात गद्दार झाले तुम्ही म्हणून. उद्धव साहेब काय बोलले ह्याच्याकडे आपण लक्ष देणार नाही, कारण आपण आधीच ठरवलं की उद्धव साहेबाच्या कोणत्याही प्रश्नाला आपण उत्तर द्यायचं नाही. संजय राऊतांनी टीका केली. संजय राऊत तर ते काय हम तो इतने बेशरम आहे की वो शर्म भी हमसे शर्माती. तर संजय राऊतबद्दल बोललं तर बरं होईल. आता ते माणूस मला म्हणते की हे दारू पित होते. अरे राऊत साहेब, तुम्हीच म्हणतात, तुमच्या घरी कधी पाणी तरी पिले का विचारा बरं म्हणा. मी तुम्हालाच मी एकदा दोनदा त्या सामनाच्या जिथं तुम्ही बातम्या तयार करता तिथं बसून पिवळं पाणी पित होते तुम्ही. तुमच्या मायच्या इमानदारी सांगा, तुझ्या लेकरा शपथ घेऊन सांग म्हणा. मी तरी माझ्या लेकरा शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधी बाटलो नाही आणि बाटणार बी नाही. पण तुम्ही अशा खोटे नाटे कशाला सांगता? मी तिथं बदामाची छोटीशी बरणी होती, बाजूला वेपर्स होते, मी दिवसभर उपाशी होतो आणि म्हणून मी ते बदाम काढून खात होतो. ते फोटो आज बी तुम्ही कोणीही म्हणायचं बरं विमानात दारू नेता येते का, सिगरेट नेता येते का, बिडी नेता येते का, तंबाखू नेता येते का, हे त्याला माहीत नाही का? हे विमानात प्रवास करत नाहीत का बैलगाडीत प्रवास करतात? पण संजय राऊत एवढा बेमानच कोणी नाही. उद्धव साहेबांचा पक्ष संपवायला कारणीभूत जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे खासदार सोडून गेले त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करतायत का संजय राऊत? संजय राऊताचं आणि साहेबाचंच पटत नाही. तर ते पुढी बोलत नाही, त्यांना नुकसान कसं पोहोचलं एवढंच काम करतात ते उद्धव ठाकरेंना. सर, आज याच्या आधी महाराष्ट्र आपल्या पाथरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार होते, राष्ट्रवादीचे होते, पण त्यांनी पाथरी शहरातील शिवलुकर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी केले नाही, पण मुस्लिम मावळ्याने आज उभारलेले आहे. काय सर? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे मावळेसुद्धा मुस्लिम समाजाचे होते. जे शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवीत होते ते ह्या ठिकाणी कार्यरत राहिले. आज सईद खान यांचा शिवाजी महाराजांवर दृढ विश्वास आहे, म्हणूनच त्यांनी करू शकले. आता बाकीचे काही गोष्टी करू शकले नाही, त्यांच्या काही महत्त्वाकांक्षा, इच्छा, आकांक्षा किंवा त्यांना सरकारमधून बळ मिळालं नसावं. पण सईद खाननं ज्या ताकदीनं पुढाकार घेतला आणि ज्या ताकदीनं पुतळा उभा केला त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण ह्या ठिकाणचे काही माजी आमदार होते, बाबाजानी दुराणी साहेब, त्यांची इच्छा होती की मार्केट कमिटीच्या आवारात पुतळा बसवावा, या चौकात बसू नये. परंतु लोकांची इच्छा होती की शिवाजी महाराज कुठं बंदिस्त नको, रोडवर असावेत आणि चौकात असावे. ते चौकाची पूर्तता सईद खान आणि त्यांच्या भावांनी आसिफ खान नगराध्यक्ष दोघांनी मिळून केली. त्याबद्दल पाथरीतल्या जनतेच्या वतीने मी दोघा भावंडांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो आणि असंच त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो. शिवसेनेत आता 14 आमदार दाखवण्यात अशी चर्चा आहे, कधीपर्यंत हा सगळा मुहूर्त काढला? नाही, ते काही आपल्याला माहीत नाही. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला विचारायचा आहे? ऑपरेशन टायगर पुढे सुरू राहणार खासदार साहेब. ते शिंदे साहेबाला विचारा ना, माझ्यापाशी जास्त. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.